नमस्कार द भोसले फॅमिली ना जाइए आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही प्लॅन करत होते कुठे जायचं। तर पुण्यापासून जवळच 3 ते 4 तास अंतरावर असलेलं हे एक्झॉटिका रिसॉर्ट दिवेआगरमध्ये आहे। तर आम्ही फायनल प्लॅन केला की आपण इथे जायचं, कारण हे निसर्गरम्य रिसॉर्ट आहे आणि तुम्ही बघू शकताय असं ही बाल्कनी दिसते तुम्हाला। तर बाल्कनीमध्ये इतकं सुंदर असं व्ह्यू होता, सगळी झाडे दिसत होती, रूम्स पण छान होते, आम्हाला एक्स्ट्रा बेड दिलेले होते त्यांनी। आणि ते बघू शकताय तुम्ही, माझे वडील आम्ही जेवण एन्जॉय करतोय, चिकन मागवलेलं होतं आणि चिकन पण खूप छान टेंडर आणि टेस्टी होतं। आजूबाजूला झाडे, झोके खेळायला, टेबल टेनिस आहे, परत आम्हाला खेळायला अजून बऱ्याचशा इनडोअर गेम्ससुद्धा होत्या। सायकलिंग आम्ही भरपूर केली तिकडे, त्याशिवाय बॅडमिंटनसुद्धा खेळलो आम्ही तिथे। आणि खूप छान ॲक्टिव्हिटीज करू शकतो आपण आपल्या फॅमिलीसोबत इथे। तर हे काय पेड प्रमोशन नाही, तर आमचा एक अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगते की हे रिसॉर्ट खूप छान आहे, निसर्गरम्य आणि तिथल्या काय म्हणतो आपण रूम्स वगैरे खूप क्लीन आहेत आणि राहण्याची जागा स्वच्छ असल्यावर आपल्याला मन पण प्रसन्न राहतं आणि आजूबाजूला तर झाडी आणि निसर्गरम्य वातावरण आहे, त्यामुळे खूप मजा येते आणि खूप मन शांत आणि प्रसन्न होतं इथे गेल्यावर। तर तुम्ही फॅमिलीसोबत जर कुठे प्लॅन करत असाल जाण्यासाठी, तर जवळच असलेल्या पुण्याच्या या ठिकाणावर तुम्ही नक्कीच जाऊ शकता। आणि बुफे तर विचारायलाच नको, म्हणजे बुफेमध्ये खूप व्हरायटी ऑफ फूड्स होतं आणि सर्व जेवण खूप टेस्टी आणि सात्विक असं होतं, ना तिखट ना काही, आणि पोटाला त्रास देणारं असं काहीच नव्हतं। आणि खूप एन्जॉय केला आम्ही आमच्या फॅमिलीसोबत। तर तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत ट्रिप प्लॅन करत असाल तर या रिसॉर्टमध्ये नक्की जा आणि एन्जॉय करा, जसं आम्ही एन्जॉय करतो आहे। तर नक्की तुम्ही आवर्जून या रिसॉर्टला, कारण आजूबाजूला असलेले बीचेस पण खूप क्लीन आहेत आणि मस्त आहेत। भरपूरदा आपण दापोलीला वगैरे जाण्याचा प्लॅन करतो, पण ते खूप लांब किंवा लहान मुलांनासुद्धा हेक्टिक होऊन जातं दापोलीला जाणं, कारण प्रवास खूप लांबचा असतो। आम्ही कोकणात खूपदा जातो, त्यामुळे काही गोष्टीचा अनुभव असल्याने आम्हाला हे ठिकाण फार जवळ आणि छान वाटलं। हे रिसॉर्टसुद्धा तसंच त्या मानाने चांगलं आहे आणि जेवणही खूप छान आणि तृप्त करणार आहे। तर नेक्स्ट टाईम तुम्ही प्लॅन करसाल तर नक्की जावा ह्या ठिकाणी। बाय बाय, भेटूया पुन्हा।